हॅलो फ्रेंड्स, गाईज आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. कारण मेडिटेशन केलं असता आपली मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग होते. याच्या आधी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावर 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची इत्थंभूत माहिती सांगितलेली. लॉ ऑफ अट्रॅक्शन कोणी आणलं सगळ्यात पहिल्यांदा, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा विषय फक्त द सिक्रेटमध्येच कव्हर करण्यात आला होता की त्याच्या देखील आधी लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल कोणीतरी सांगितलेलं होतं. हा सगळा विषय आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केला होता. त्याच्यानंतर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन संबंधी अजून एक व्हिडिओ आणला होता ज्याचं नाव होतं मॅनिफेस्टेशनचे 4 मार्ग. त्यामध्ये आपण मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन याबद्दल बोललेलो, कुठल्या पद्धतीने कुठल्या कुठल्या मार्गाने आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतो हे आपण त्यामध्ये सांगितलेलं. आणि त्यानंतर आपण अजून एक व्हिडिओ आणला होता ज्यामध्ये आपण मॅनिफेस्टेशन करताना काही नियम पाळायचे असतात, काही टिप्स फॉलो करायचे असतात, त्याच्याबद्दल सविस्तर सांगितलेलं होतं. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनिफेस्टेशनचा अजून एक मार्ग समजून घेणार आहोत, ज्या मार्गाच्या मार्फत आपण आपल्या आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. तो मार्ग म्हणजे लॉ ऑफ ॲझम्पशन. या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ ॲझम्पशन याबद्दल डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आणि त्याच्याबरोबरच लॉ ऑफ ॲझम्पशन हा मार्ग वापरून आपण आर्थिक गोष्टी, आरोग्य आणि रिलेशनशिप या 3 गोष्टी कशा पद्धतीने लाईफमध्ये अचीव करू शकतो ते देखील समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊयात की लॉ ऑफ ॲझम्पशन म्हणजे काय असतं. तर आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ती गोष्ट ऑलरेडी ज्या व्यक्तीला मिळालेली आहे ती व्यक्ती आयुष्यामध्ये कसं वागतीये याचा विचार करायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी अप्लाय करायच्या. मला जी व्यक्ती व्हायची इच्छा आहे त्या व्यक्तीचं आयुष्य कसं आहे, ती व्यक्ती आयुष्यामध्ये कशा प्रकारे जगतीये, त्या व्यक्तीचे मॉरल्स काय आहेत, त्या व्यक्तीची विचारसरणी काय आहे, हे सगळं पहा आणि ते आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायचं. सेम विचारसरणी, सेम ॲटिट्यूड आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायचा. म्हणजे काय, तर जे आपल्याला मिळवायचं आहे ते आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे असं ॲझ्युम करून चालायचं आहे आणि त्यानुसार लाईफमध्ये गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होतात. याला म्हणतात लॉ ऑफ ॲझम्पशन. याला म्हणतात लॉ ऑफ ॲझम्पशन कारण इथे आपण आपल्याकडे नसलेली गोष्टसुद्धा आपल्याकडे आहे असं ॲझ्युम करून चाललेलो आहोत. इथे आपण जी व्यक्ती नाही आहोत ती व्यक्तीसुद्धा आपण आहोत असं ॲझ्युम करून चाललेलो आहोत. आणि तुम्ही जे ॲझ्युम करताय, तुम्ही जे गृहीत धरताय, तसे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि ते विचार लाईफमध्ये मॅनिफेस्ट होतात. आता हे कशा प्रकारे केलं जातं, हे करण्याचे कुठले कुठले मार्ग आहेत ते समजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक गोष्टीपासून सुरुवात करूयात, त्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहूयात आणि सगळ्यात शेवटी रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये पाहूयात की या 3 केसेसमध्ये लॉ ऑफ ॲझम्पशन अप्लाय कसं करायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक गोष्टींचा विचार करूयात की उदाहरणार्थात एखाद्या व्यक्तीला कार घ्यायची इच्छा आहे, बरोबर. आता कार घ्यायची म्हणजे शक्यतो समजा आपण एक 8 लाखाची किंवा 10 लाखाची जर कार घेतली आणि असं गृहीत धरूयात की त्याला एक महिन्याला 10,000 किंवा 12,000 हप्ता आहे आणि त्याच्या जर का महिन्याच्या पेट्रोलचा विचार केला तर एक 4,000चं पेट्रोल, असं सगळं मिळून एक 16-17 हजारापर्यंत महिन्याचा खर्चाची तुमची तयारी असायला हवी. तुमची जर का महिन्याची तयारी 16-17 हजाराची असेल तर तुम्ही कार घेऊ शकता. एखाद्या व्यक्तीला कार घ्यायची इच्छा आहे पण त्या व्यक्तीची महिन्याची आत्ता तरी तेवढी कॅपॅसिटी नाही आहे आणि त्या व्यक्तीचं स्वप्न आहे की मला कार घ्यायची आहे. मग अशा वेळेला इथे लॉ ऑफ ॲझम्पशन कशा प्रकारे करता येतं. तर लॉ ऑफ ॲझम्पशन म्हणजे काय, तर लॉ ऑफ ॲझम्पशनचा अर्थ असा होतो की ती गोष्ट ज्याला मिळालेली आहे तो कशा प्रकारे बिहेव करतोय, त्याचं आयुष्य कशा प्रकारे आहे, तसं तुम्ही ऑलरेडी समजा की माझ्याकडे कार आहे आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचं आयुष्य डिझाईन करायला हवं, त्याच प्रकारे तुम्ही तुमचं आयुष्य जगणं सुरुवात करायला हवी. मग आता समजा मला कार घ्यायची असेल आणि माझी आत्ता तेवढी फायनान्शियल पोझिशन नाही आहे, पण ओके मी आत्ताना महिन्याला 4,000 खर्च करू शकतो. मग त्याचा वापर त्याला लॉ ऑफ ॲझम्पशनच्या दृष्टीने विचार करता कारच्यासाठी कसा करता येईल. तर त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची लाईफस्टाईल कारची करा. ॲझ्युम करून चला की तुमच्याकडे कार आहे किंवा कमीत कमी तुम्हाला स्वतःला वाटायला हवं की मी कार डिझर्व करतो. मग त्यासाठी डेली कारने ट्रॅव्हल करायला सुरुवात करा. तुम्ही जर आत्ता बसनी किंवा रिक्षेनी किंवा मेट्रोनी ट्रॅव्हल करत असाल तर मी असं म्हणत नाही की तुम्ही डेली कारनेच ट्रॅव्हल करायला सुरुवात करा. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला याच्यानंतर कार घेतल्यानंतर जर महिन्याला 16-17 हजार रुपये खर्च करायचे असतील तर आत्ता दर महिन्याला 4-5 हजार खर्च करायला काहीच हरकत नाही.
तुम्ही ओला उबर याचा वापर करून तुम्ही ट्रॅव्हल करू शकता आत्ता. जर का तुमच्याकडे बाईक असेल, मोपेड असेल आणि जर का तुम्ही त्याने ट्रॅव्हल करत असाल तर ठीक आहे, पण कधीतरी आठवड्यामध्ये एकदा ओला उबरने ट्रॅव्हल करायला काय हरकत आहे गंमत म्हणून. कमीत कमी तो अनुभव तरी घेऊयात की कारने ट्रॅव्हल करणं कसं असतं ते. मग तेव्हा लक्षामध्ये येईल की नाही, आपण स्वतःसुद्धा कार घ्यावी आणि आपण कार घेणं डिझर्व करतो. आधी कारची सवय लावून घ्या, तेव्हा कारची गरज निर्माण होईल, देन तुमच्या आयुष्यामध्ये कार येईल. यालाच म्हणतात लॉ ऑफ ॲझम्पशन, की ॲझ्युम करा की तुमच्याकडे ऑलरेडी ती गोष्ट आहे. ठीक आहे, ॲझ्युम करायचं माझ्याकडे कार आहे, पण आत्ता माझ्याकडे कार नाही, मग मी कसं ॲझ्युम करू. ठीक आहे, ओला उबर आहे, ओला उबरने जायला सुरुवात करा. तुम्हाला ज्याची सवय आहे ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येते बरोबर, पण ती तुम्हाला सवय लागणं गरजेचं आहे. आता पाहूयात की लॉ ऑफ ॲझम्पशनच्या दृष्टीने विचार करता तुम्ही आजारी आहात आणि आजारी असलेल्या व्यक्तीने काय करणं गरजेचं आहे. म्हणजे आजारी असलेल्या व्यक्तीने मी आजारी नाही आहे, मी एकदम आरोग्यसंपन्न आहे असं ॲझ्युम करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. तर जी व्यक्ती खरंच आरोग्यसंपन्न आहे, जी व्यक्ती खरंच आजारी नाही आहे, ती व्यक्ती कशा प्रकारे बिहेव करत असते. ती व्यक्ती सारखी झोपून राहते का, त्या व्यक्तीचा चेहरा आजारी असल्यासारखा असतो का, ती व्यक्ती स्माईल करते की नाही, ती व्यक्ती सारखी खोलीमध्ये बसून राहते का, ती व्यक्ती सारखी घरामध्ये बसून राहते का. या सगळ्याचा विचार करून त्या गोष्टी आपल्याला आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायच्यात. म्हणजे मी आजारी आहे ओके, पण मला लॉ ऑफ ॲझम्पशन अप्लाय करायचं आहे. म्हणजे मला असं ॲझ्युम करायचं आहे की मी आजारी नाही आहे, मी आरोग्यसंपन्न आहे, माझं आरोग्य एकदम व्यवस्थित आहे. मग अशा वेळेला मी सारखं झोपून राहत असेन तर मी उठून बसणं गरजेचं आहे. मी जर का सारखं माझ्या खोलीमध्ये बसत असेन तर मी हॉलमध्ये जाऊन बसणं गरजेचं आहे. मी जर का सारखं घरामध्ये बसून राहत असेन तर मी उठून बाहेर जाणं गरजेचं आहे. मी सारखा चेहरा पाडून बसत असेन तर मी छान स्माईल ठेवणं गरजेचं आहे. मला काही नाही झालेलं, मी एकदम व्यवस्थित आहे असं सतत म्हणत राहणं गरजेचं आहे. कारण जी व्यक्ती व्यवस्थित असते ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या सुद्धा व्यवस्थित असते आणि मग या गोष्टी लाईफमध्ये मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुमचं आरोग्य खरंच छान व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आरोग्याच्यासाठीच देखील आपण लॉ ऑफ ॲझम्पशनचा वापर करू शकतो. जर का तुम्ही आजारी आहात म्हणून सारखं रूममध्ये बसून राहत असाल, सारखा चेहरा पाडून बसत असाल, सारखं झोपून राहिलेले असाल, तर याचा अर्थ तुम्ही स्वतःला हे सांगताय की मी आजारी आहे आणि तुम्ही स्वतःला जे सांगता ते मॅनिफेस्ट होणार आहे. पण जर तुम्हाला हे नको असेल तर उठून बसा, हॉलमध्ये जाऊन बसा, बाहेर जा. जर का जमणार असेल, शारीरिक ताकद तेवढी असेल तर उठून बाहेर जायला सुद्धा हरकत नाही. मित्र म्हणतो याच्या थ्रू तुम्ही स्वतःला हेच सांगताय की मी आजारी नाही आहे, मला काही नाही झालेलं, मी एकदम व्यवस्थित आहे. थोडासा मला काहीतरी झालेला आहे आजार, पण तो होऊन जाईल क्युअर लवकरच. आता लॉ ऑफ ॲझम्पशन रिलेशनशिपसाठी कसं यूज केलं जातं हे पाहूयात. रिलेशनशिपचे इश्यू दोन असतात. एक म्हणजे काही जण असे असतात ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये एखादा जोडीदार हवा असतो, पण तो मिळत नसतो. हवा तसा जोडीदार त्यांना लाईफमध्ये मिळत नसतो. आणि काही जण असे असतात ज्यांना एक विशिष्ट व्यक्तीच त्यांच्या आयुष्यामध्ये हवी असते जोडीदार म्हणून, पण काही केल्या ती व्यक्ती जोडीदार म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना लाभत नसते. याच्यामागे काय कारण असतं काय नाही ते आत्ता नको समजून घ्यायला, पण आत्ता एवढंच डोक्यामध्ये ठेवूयात की रिलेशनशिपचे इश्यू हे दोन असतात. काही जणांना कुठलाही जोडीदार चालणार असतो. कुठलाही म्हणजे कसं, तर माझ्या या अटी आहेत, या अपेक्षा आहेत, ज्याच्यानुसार जोडीदार असावा बाबा, ज्याला आपण अरेंज मॅरेज म्हणतो. सो काही जणांना तो जोडीदार मिळत नसतो, तर काही जणांना एक विशिष्ट जोडीदारच हवा असतो आपल्या आयुष्यामध्ये आणि तो मिळत नसतो. आत्ता या व्हिडिओमध्ये आपण अरेंज मॅरेजबद्दल डिस्कशन करणार आहोत. विशिष्ट जोडीदार हवाय आयुष्यामध्ये ही जी केस आहे, हा जो इश्यू आहे, याबद्दल देखील लॉ ऑफ ॲझम्पशन कशा प्रकारे यूज करता येईल हे जर मी सांगावं अशी इच्छा असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार आपण त्यावर देखील व्हिडिओ आणू, कारण तो एक खूप मोठा विषय आहे की आपल्याला हवी असलेली व्यक्तीच आपल्या आयुष्यामध्ये जर का मिळवायची असेल तर ती कशा प्रकारे आपण मिळवू शकतो ते. ठीक आहे, त्यामुळे जर का त्या विषयावर मी व्हिडिओ बनवावा अशी इच्छा असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा. ओके, आत्ता विचार करू की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एखादा जोडीदार हवा आहे. तो जोडीदार आपण कशा प्रकारे मिळवू शकतो. तर ज्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट मिळालेली आहे त्यांचं लाईफस्टाईल कसं आहे हे पहा, ते काय करतायत हे पहा, त्यांचं पूर्ण दिनचर्या कशी असते हे पहा. ती दिनचर्या तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करू शकता. उदाहरणार्थ ज्या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे ती व्यक्ती रात्री 10 वाजेपर्यंत आणि 11 वाजेपर्यंत घराबाहेर राहते,
नाही राहत. घरी वाट बघणारं कोणीतरी आहे म्हणून 6 वाजता 7 वाजता कामं संपली की ती व्यक्ती 7 वाजेपर्यंत घरी पोचते. बरोबर. पण ज्या लोकांचं लग्न नसतं झालेलं, ज्या लोकांना हवा तसा जोडीदार नसतो मिळालेला, ती लोक घरी कोणी वाट बघणार म्हणून बाहेरच थांबतात. किंवा घरी जायची त्यांना घाई नसते. बरेच जण अगदी जी शहाण्या मुलासारखी माणसं असतात तर ती लोक ऑफिसमध्येच काम करत बसलेली असतात. का? तर घरी वाट बघणारं कोणीच नाही आहे. घरी जाऊन काय करायचं आहे. सो लॉ ऑफ ॲझम्पशननुसार हे ॲझ्युम करा की तुमच्या आयुष्यामध्ये एक जोडीदार आहे जो घरी तुमची वाट बघतोय. मग तुम्ही 7 वाजेपर्यंत घरी जा. यालाच ॲझ्युम करणं असं म्हणतात. ज्या व्यक्तीला हे मिळालेलं आहे ती व्यक्ती या वेळेपर्यंत घरी पोचते की नाही. मग आपण सुद्धा या वेळेपर्यंत घरी पोचूयात. आधी आपलं आयुष्य त्याच्यानुसार करूयात. जोडीदार येईल. इतकंच नाही तर आता जे मी सांगणार आहे ते थोडंसं वेडसरपणाचं पण वाटू शकतं, पण ते अप्लाय केलं तर ते वर्क होतं. म्हणजे 7 वाजेपर्यंत घरी पोचा हे तर मी सांगितलेलंच आहे. पण आता मी तुम्हाला म्हणेन की 7 वाजेपर्यंत घरी जाताना घरी जोडीदारासाठी काहीतरी घेऊन जा. जोडीदार नाही आहे घरी हे आपल्याला माहिती आहे, पण तरी असं ॲझ्युम जेव्हा आपण करतो की घरी माझा जोडीदार वाट बघतोय तेव्हा जोडीदारासाठी काहीतरी घेऊन जा. गजरा घेऊन जा. बरोबर. आता इथे काय मानसिकता अप्लाय केली जाते तर एक गोष्ट लक्षात घ्या, यालाच लॉ ऑफ ॲझम्पशन असं म्हणतात. इथे एक उदाहरण पाहूयात. जिम कॅरी नावाचा एक खूप मोठा हॉलिवूड स्टार आहे. त्याचा जेव्हा स्ट्रगलिंग पिरियड चालू होता तेव्हा त्याच्याबद्दल तो असं सांगतो की मी माझ्या स्ट्रगलिंगच्या काळामध्ये, ज्या वेळेला मी स्ट्रगल करत होतो त्या काळामध्ये मी स्वतःच्या नावाने $1,000,000चा चेक लिहिलेला होता आणि तो चेक लिहून मी माझ्या वॉलेटमध्ये ठेवलेला होता आणि मी कायम त्या वॉलेटमधून जेव्हा काही कॅश बाहेर काढायचो तेव्हा तो चेक माझ्या नजरेस पडायचा. आणि नंतर खरंच पुढच्या काही वर्षांमध्येच अशी वेळ आली की त्याला काही मूव्हीजसाठी मिलियन्समध्ये अमाऊंट पे करण्यात आलेली होती चेकच्या थ्रू. बरोबर. सो त्याने जेव्हा तो चेक तयार करून आपल्या वॉलेटमध्ये ठेवला तेव्हा त्याने ते ॲझ्युम केलं की अरे मला कोणीतरी चेक दिला आहे, मला कोणीतरी $1,000,000चा चेक ऑलरेडी दिलेला आहे. हे त्याने जेव्हा ॲझ्युम करायला सुरुवात केली तेव्हा ते मॅनिफेस्ट झालं. ठीक आहे. सो या गोष्टी म्हणजे स्वतःच्या नावाने चेक लिहिणं ही सुद्धा वेडसरपणाचीच गोष्ट आहे, वेडगळपणाच आहे हा. बरोबर. पण स्टील त्याचा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये फायदा होतो. त्यामुळे तुम्हाला घरी जाताना घरी जोडीदार नाही आहे हरकत नाही, पण असं ॲझ्युम करा की घरी जोडीदार आहे. मग अशा वेळेला त्या व्यक्तीने काय काय केलं असतं. काही नाही, घरी जाताना आपल्या जोडीदारासाठी काहीतरी घेऊन जाणं काय हरकत आहे. सांगायचा मुद्दा हा की जेव्हा तुम्ही तुम्हाला हवी असलेली गोष्ट ॲझ्युम करता की तुमच्याकडे ती ऑलरेडी आहे तेव्हा ती गोष्ट मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होत असते. अशा अनेक ट्रिक्स तुम्ही करू शकता. जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ती किंवा तुम्हाला जे बनायचं आहे ती गोष्ट ऑलरेडी ज्यांना मिळालेली आहे किंवा जी लोक ऑलरेडी ते बनलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल असे निर्माण झालेले आहेत जे माझ्या आयुष्यामध्ये निर्माण नाही झालेले. ठीक आहे. मग ती गोष्ट मला न मिळता, मी ते न बनता माझ्या आयुष्यामध्ये ते बदल अप्लाय करतो. जसं मी आत्ता सांगितलं की रिलेशनशिपमध्ये असलेली व्यक्ती किंवा घरी जोडीदार असलेली व्यक्ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी पोहोचते. मग अजून माझ्या घरी जोडीदार नाही आलेला तरीसुद्धा मी तो बदल माझ्या आयुष्यामध्ये अप्लाय करायला सुरुवात करायला काय हरकत आहे. सांगायचा मुद्दा हा की यालाच लॉ ऑफ ॲझम्पशन म्हणतात. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे असं ॲझ्युम करून जेव्हा तुम्ही बिहेव करता तेव्हा त्यानुसार तुमच्या मनामध्ये खरंच विचार निर्माण व्हायला लागतात आणि ते लाईफमध्ये मॅनिफेस्ट होतात. हळूहळू या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला सुरुवात होतात. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं मिळतं. तुमचं आरोग्य व्यवस्थित होतं. रिलेशनशिप वाईजसुद्धा तुमचे गोल्स अचीव होतात. इतकंच नाही तर जसं मी आत्ता सांगितलं की तुम्हाला एक विशिष्ट व्यक्तीच तुमच्या आयुष्यामध्ये हवी असेल जोडीदार म्हणून तर त्यासाठी सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ ॲझम्पशन यूज करता येतं. आता ते कशा प्रकारे यूज करायचं ते मी सांगू शकतो. त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. पण खरंच त्या व्हिडिओची रिक्वायरमेंट आहे का, त्याची जर का तुमची खरंच मागणी असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की हो आम्हाला हा व्हिडिओ हवा आहे, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूयात. त्यावर सुद्धा मार्ग आहेत. स्पिरिच्युअलिटीमध्ये तुमच्या कुठल्याही इश्यूसाठी मार्ग आहेत. डोंट वरी. तुमचा कुठलाही इश्यू हा विथ द हेल्प ऑफ स्पिरिच्युअलिटी सॉल्व्ह होऊ शकतो. आणि जसं याच्या आधीच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे तसंच या व्हिडिओमध्ये पण सांगतो, तुमची मॅनिफेस्टेशन पॉवर स्ट्रॉंग व्हावी अशी इच्छा असेल तर त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग कॉन्शियसली करता येत नाही.
बरोबर. मी त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं होतं की माणसाच्या मनामध्ये एका दिवसामध्ये 60,000 विचार येत असतात असं द सिक्रेटमध्ये रॉन्डा बर्न हिने सांगितलेलं आहे. पण त्या पुस्तकात तिने हे नाही सांगितलेलं की ते 60,000 विचारांच्या पैकी फक्त 20% विचार माणूस कॉन्शियसली करत असतो. उरलेले 80% विचार आपल्या मनात आपल्याही नकळत येत असतात. असं असताना मी जेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग करतो तेव्हा फक्त 20% विचारच माझे पॉझिटिव्ह होत असतात. मी जेव्हा अफर्मेशन्स करतो तेव्हा फक्त 20% विचारच पॉझिटिव्ह होत असतात, कारण हे 20% विचारच आपण कॉन्शियसली करत असतो. उरलेले 80% विचार आपल्या मनात येऊन गेलेलं आपल्याला कळत पण नसतं. असं असताना ते 80% विचार जर का नकारात्मक असतील तर ते सकारात्मक कसे काय करणार? इथे एंटर करतं मेडिटेशन केलं असता हे उरलेले 80% विचारसुद्धा आपोआप पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते. हा सगळा विषय त्या आधीच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे. ते सगळे व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये मेडिटेशन किती महत्त्वाचं आहे ते. आणि जसं मी सांगितलं, जर मेडिटेशन करायचं असेल तर आपला कोर्स आहे. योग्य पद्धतीने मेडिटेशन कसे करावे हे आमच्या येथे शिकवले जाते. जर का आपण देखील योग्य पद्धतीने मेडिटेशन कसे करावे हे शिकून घेऊ इच्छित असाल तर आमच्या कोर्सला ॲडमिशन घ्या. आमच्या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. कोर्सची माहिती मिळेल, माझी माहिती मिळेल, आमच्या अकॅडमीची सुद्धा माहिती मिळेल. योग्य पद्धतीने जर मेडिटेशन शिकायचं असेल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच, कारण आपला कोर्स हा लाईव्ह असतो, इंटरॅक्टिव्ह असतो, जिकडे मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवत असतो. तुम्ही मलाशी तिथे डिरेक्टली इंटरॅक्ट करू शकता, मलाशी बोलू शकता, मला तुमच्या शंका विचारू शकता. ओके. सो जर कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर घ्या. कोर्समध्ये आपली भेट नक्की होईल. सो गाईज, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काही शंका असेल तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. सगळ्या शंकांना उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करत असतो. ओके. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे, आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ. दमलो.